राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा शेतकरी आक्रोश मोर्चा हिंगोली इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून गांधी चौक इंदिरा चौक मार्गे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा शेतकरी आक्रोश मोर्चा राष्ट्रवादीचे नेते अनिल पतंगे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला। या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांची उपस्थिती होती। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ देण्यात यावा, शेतकऱ्यांना वीज देण्यात यावी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून देण्यात येणारी विहीर गोठे यासाठी होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक तात्काळ थांबवण्यात यावी, सरकारी नोकर भरती परीक्षेमध्ये होणारे घोटाळे थांबवून त्वरित नोकर भरती करावी, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, शेतमालाला हमी भाव देण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी सरकारवर सडकून टीका करत महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे हे गुजरातला जात असून महाराष्ट्राच्या हाती काही लागत नाही, महाराष्ट्रात काहीच राहणार नाही अशी परिस्थिती पुढे निर्माण होणार असल्याची टीका केली। डॉक्टरने संप पुकारला तर दवाखाने बंद होतात, वकिलांनी संप पुकारला तर कोर्ट बंद होतो, शेतकऱ्यांनी जर संप पुकारला तर तुम्ही काही शेण खाणार आहात का, अशी जहरी टीका मेहबूब शेख यांनी सरकारवर यावेळी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी सामील झाले। त्यांनी काय केलं तर 1.5 वर्ष ते गद्दार सरकार सत्तेवर आलं आणि आपल्या वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांच्या हाताला जे नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले। टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले। सेफ्रॉनचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले। हिऱ्याचा व्यापार गुजरातला चाललाय, त्या ठिकाणी पानबुडीचा प्रकल्प गुजरातला चाललाय। 8 दिवसापूर्वी आपल्या नाशिकमध्ये होणाऱ्या महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प, नाशिकचा प्रकल्प, तो देखील यांनी गुजरातला घेऊन चालले। मागच्या 1.5 वर्षात 17 प्रकल्प यांनी महाराष्ट्रातले गुजरातला घेऊन गेले। त्या 17 प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या 6 लाख युवकांना नोकरी मिळणार होती। त्या 6 लाख युवकांच्या घरामध्ये चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम तुम्ही केलंय। म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा। म्हणजे तुम्ही सगळ्या गुजरातला घेऊन जाणार, गुजरातला तुम्ही सोन्याची लग्न करा, आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही महाराष्ट्राच्या युवक, अरे महाराष्ट्रातल्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून तुम्ही 40% कर महाराष्ट्राच्या कांद्यावर आकारला, देशातल्या सगळ्या राज्याच्या कांद्यावर कर आहे, पण गुजरातच्या कांद्यावर कर नाही। मग महाराष्ट्र हे काय भारतात येत नाही का? नरेंद्र मोदी, तुम्ही फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? तुम्ही महाराष्ट्राचे पंतप्रधान नाही? म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे नाही म्हणून तुम्ही 40% कर आकारला आणि गुजरातचा कांदा मात्र मोफत त्या ठिकाणी त्याला कर नाही। ही दुटप्पी भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आपल्याला धडा शिकवायचा आहे। मित्रांनो, आज काय फी द्या, अन्यथा तुम्हाला सरसकट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय या महाराष्ट्रातला सरकार शेतकरी शांत बसणार नाही। अरे काय नाटक करत होता तुम्ही? गिरीश महाजन उपोषणाला बसायचे शेतकऱ्याच्या भावासाठी, आज कुठे गिरीश महाजन? पिस्तूल भाऊ, तुमची लय आठवण यायला लागली महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला। देवेंद्र फडणवीस, तुम्ही पाशा पटेल सोबत नागपूर पर्यंत, नागपूर ते नागपूर पायी गेलात। आज देवेंद्र फडणवीस, तुम्ही कुठे? तुम्ही फक्त पक्ष फोडताय, तुम्हाला या शेतकऱ्याचे अश्रू दिसत नाही। 570 दिवसात झालेल्या 39 शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे? तुमचं एक कृषी मंत्री म्हणतो शेतकऱ्याची आत्महत्या ही प्रेम प्रकरण आणि दारूमुळे होती। अरे लाज वाटत नाही तुला? तू आमच्या शेतात येऊन बघ, शेतकऱ्याला प्रेम करायला वेळ आहे का? दारू प्यायला वेळ आहे का? शेतकरी राब त्या ठिकाणी राबतोय। एखादा अवकाळी पाऊस आला, एखादा रोग पडला तर लेकरावर जसं प्रेम शेतकरी करतो तसं त्याच्या पिकावर प्रेम करतो आणि ते पीक त्याच्या डोळ्यासमोर जातं। तुम्हाला लाजा वाटत नाही? आज शिक्षणाला, मुलाच्या शिक्षणाला पैसे नाहीत, मुलीचं लग्न करायचं कसं याची चिंता आहे, सावकारदारा देऊन बसतोय आणि अशा परिस्थितीत तुम्ही आमच्या शेतकऱ्याची थट्टा करताय। अरे 96 उद्योगपतीला 35 लाखाचं कर्ज दिलं तुम्ही। मोदी साहेब, आमच्या शेतकऱ्याला देशातल्या 1 लाख कोटी तुम्ही देऊ शकत नाही?
अरे जो शेतकरी अन्नदाता आहे, जो शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही सगळे खाताय, आपण सगळे त्याच्यावर जगतोय, त्या शेतकऱ्याचा जर तुम्ही विचार करणार नसाल तर हा शेतकरी जर विचार करा, एखाद्या जर कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं, डॉक्टरांनी आंदोलन केलं तर दवाखाना बंद पडतो, वकिलांनी आंदोलन केलं तर कोर्ट बंद पडतं. अरे या देशातल्या शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं आणि त्यांनी ठरवलं की काहीच पिकायचं नाही तर तुम्ही काय शेण खाणारच का सरकार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकऱ्याच्या खरं पाहिलं तर अतिशय त्रस्त असल्यामुळं आणि त्यांना कोणीच वाचा फोडत नव्हतं, त्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चा काढण्यात आला. विविध त्याच्यामध्ये मागण्या होत्या, जसं पीक कर्जाची माफी असेल, पीक विमा जिल्ह्याला मिळाला नाही, त्याच्यानंतर विजेची समस्या होती, सोयाबीनला 4,000 आणि कापसाला 7,000. याच्यावर खरं पाहिलं तर शेतकऱ्याचं जीवन जगणं फार अवघड आहे. या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्याच्या पाठीमागे प्रशासनानं राहावं म्हणून हे आज मोर्चाचं आयोजन केलं होतं. हे तुम्ही या मोर्चासाठी सर्व जिल्ह्यातील आमचे पदाधिकारी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ असतील, निहार भाई असतील, आमचे बंधू मुखवे असतील, सर्व सहकार्यानं माझ्या शेनगाव तालुका, हिंगोली तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन खरं पाहिलं तर सर्व शेतकरी बांधवसुद्धा आमच्या आव्हानाला उपस्थित राहिले. येणाऱ्या काळामध्ये जर ही कर्जमाफी, पीक विमा, वन्य प्राण्याचा बंदोबस्त, विजेची समस्या ह्या जर